हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी आज घेऊन येत आहे होळीच्या दिवशीचा एक मिनी ब्लॉग। होळीसाठी आमच्याकडे पुरणपोळीचाच नैवेद्य केला जातो, त्यामुळे मी आणि माझ्या जावांनी मिळून पटकन पुरणपोळीचा स्वयंपाक उरकून घेतला। आम्ही तिघी मिळून स्वयंपाकाला लागलो की तासाभरात आमचा पूर्ण स्वयंपाक रेडी होतो पुरणपोळीचा। आता मी सर्व कुरड्या वगैरे तळून घेतलेल्या आहेत। इकडे वहिनींनी आमटी कडायला टाकली होती, आमटीला सुद्धा छान कड आलेला आहे। गावाकडे छान चुलीमध्ये कांदा भाजून आमटी बनवतात, पण इकडे चूल नसल्यामुळे आम्हाला गॅसवरतीच कांदा भाजून आमटी करावी लागते। दुसरीकडे मी आणि माझी छोट्या जावेने आम्ही पुरणपोळ्या करून घेतल्या, कारण सगळा स्वयंपाक रेडी झाल्यावरती आम्हाला आमची सुद्धा तयारी करायची होती होळीच्या दर्शनाला जाण्यासाठी। आता आमची फायनली तयारी करून आम्ही आता निघालेलो आहेत होळीला। आमच्याकडे सोसायटीमध्ये सार्वजनिक होळी पेटवतात आणि सर्वजण तिथेच होळीची पूजा करायला येतात। आता आम्ही सर्वांनी इथे होळीची पूजा केली आणि होळीला प्रदक्षिणासुद्धा घातल्या आणि नंतर एकमेकींना हळदी कुंकू लावून सेल्फीचा मोह काही आम्हाला आवरला नाही। तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा।